नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कालचा विषय होता आपल्या मागील व्हिडिओत पाहिला आपण की पर्सनॅलिटी, पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल लाईफ, म्हणजे आपली घरगुती वापरमध्ये आपण कसा वापर करावा आणि बिझनेसमध्ये असताना आपण पर्सनॅलिटीचा कसा वापर करावा याच्यामधले तुम्हाला मी साम्य सांगितलं। तर आजचा विषय आपला TQM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट। टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला वाटतं की आपण कस्टमरला चूज करतो, बरं हे वाक्य चुकीचं आहे। कित्येक दुकानं हिंडून कस्टमर आपल्याला चूज करत असतो। नंतर पाहूया आपण द एम्प्लॉय पॉवर। एम्प्लॉय पॉवरची एवढी शक्ती असते ना की त्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं, आणि आपण जोपर्यंत कामगारांना आपण स्वतः मालक आहोत याची जाणीव करून देत नाही तोपर्यंत कामगारही आपले काम ऐकू शकत नाही व ते काम करू शकत नाही। याच्यानंतर विषय येतो आपला सेल्स मार्केटिंग। सेल्स मार्केटिंगमध्ये चक्र असतं बघा। प्रथमतः प्लॅनिंग, दुसरं परचेस, तिसरं क्वालिटी मॅनेजमेंट, चौथं प्रोडक्शन, पाचवं वेटर मॅनेजमेंट। परत आहे का? सेल्स मार्केटिंगमध्ये प्रकार आहेत। 1 नंबर प्लॅनिंग, 2 नंबर परचेस, 3 नंबर क्वालिटी मॅनेजमेंट, 4 नंबर प्रोडक्शन आणि 5 नंबर वेटर मॅनेजमेंट। हा झाला आपला विषय सेल्स मार्केटिंगचा। तर आपण बिझनेस प्लॅनिंग कशा पद्धतीने करणार आहोत, तर याच्यामध्ये बिझनेस प्लॅनिंग करताना कोणकोणते नियम लागू होतात आपल्याला। तर बिझनेस प्लॅनिंग करताना प्रथमतः रिस्क, 2 नंबर नियोजन। तर नियोजन आपण तर करतोच, रिस्क तर आपण घेतलेलीच असते। तर कस्टमरविषयी बोलूया आपण की आपल्याला जे कस्टमर आणायचे आहेत, कस्टमर कॅच करायचे आहेत, आणि जे अगोदर आणलेले कस्टमर आहेत त्यांना आपल्याला जपायचं आहे। एक झालं। 2 नंबर आपले कस्टमर कोण आहेत, आपले कस्टमर कोण आहेत, तुमच्या कस्टमरला काय आवडतं, तुमच्या कस्टमरला काय आवडतं, आपली प्लेस कशी राहणार आहे। प्लेस म्हणजे जागा, आपण जे प्रोडक्शन बनवणार आहोत त्याची जागा कशी राहणार आहे, आणि आपले लोक कोण असणार आहे जे आपलं प्रोडक्शन घेणार आहेत, आणि आपलं प्रमोशन आपण कशा पद्धतीने करणार आहोत, आणि लास्ट टाइम बेस्ट आपण प्राइस कशी ठरवणार आहोत। ह्या पद्धती बिझनेस प्लॅन करताना फार महत्त्वाच्या असतात। तर तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवला होता फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, ब्रेक इव्हन पॉईंटचा। तर त्या पद्धतीने जर आपण प्राइस काढली ना आपल्या प्रोडक्टची, तर आपण निश्चितच यामध्ये सक्सेस होऊ शकता। तर आजचा हा माझा विषय सब्जेक्ट TQM हा तुम्हाला कसा वाटला, आणि बिझनेस प्लॅनबद्दल मी तुम्हाला 5 टिप दिल्या त्या कशा वाटल्या ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।